मीटिंग संपली, ऐन वेळेचे विषय आहेत ना, ऐन वेळेचे विषय दासू सांगत होते. त्यांनी सरळ जाहीर केलं का मीटिंग संपली, मी यांची जाहीर केली. दासू म्हणे माझ्या ऐन वेळेचे ते विषय काम काय करू काय नये. पण प्रोसिडिंग कंट्रोल करणं, लिहून घेणं हे तुमचं काम आहे ना. प्रोसिडिंग चालू होतं, सभेचं जे प्रोसिडिंग ऐन वेळेचे विषय नाही ना, त्यांना मिळालं नाही ना. विषय असं आहे, आता आपण सीओ हे बाहेर मानले असतात, एक ठराव उत्तम असेल. शेवटी इथं सक्रियकरण न करता झाल्यापासून गांगोडे असतील, जळग असतील, हे पाटील साहेब असतील, त्यांना प्रत्येकाला धाका काम करावं लागतं. हे बिचारे आता आठ सांगतो का तो आडेकाशिवाय मला बोलत नाही. तुम्हाला सांगतो अशी गोष्ट आहे. त्यांना असं वाटतं का आपलं कुटुंब एकट्याचे आणि खालचा माणूस म्हणजे स्ट्रॉंग आहे, पण त्यांना येतात त्याला ठोकून काढतो, त्याला गळत यायला कोण नाही म्हणून मेन समोर सांगू लागलो. पण आमची विनंती अशी का तुम्ही जे निगडी काम आहेत तुमच्या अधिकारातले आहे का ना, तुमच्या अधिकारातले काम करा, तुम्हाला काही अडचण नाही. तुम्ही काही सांगितलं का आदेशले भेटा, आदेशले भेटा, हे पूर्णपणे चुकीचं आहे. पूर्ण माझं काय म्हणणं आहे, आता समजा वाढव समोर काय करतात नाही ना पैसे, तर मग एखाद्या कोणच टाकू नका. तुम्ही ठराव करा, अध्यक्ष पुढे ठेवा. ते जर नाही म्हणले तर आम्हाला ठराव देऊन टाका मागं. आम्ही व्यवस्था आम्ही करतो. तुम्ही फक्त टाकरांची जेसीबी द्या. याच्यापेक्षा काय पाहिजे, पालिकेचा टाकरांची जेसीबी म्हणून सुद्धा आम्ही करतो. आम्ही टाकीतो म्हणतो. नाही, विरोधकांनी काम सांगितले का साहेबांना तुम्ही थोडी स्ट्रॉंग भूमिका घ्या तुमच्या अधिकाराखाली, कारण तुमच्या सोबत कलेक्टर आहे आणि हे कलेक्टर नंतर सांगत भाऊ मला सांगा, हा विषय पुन्हा मी तुम्हालाही बोलतो. पूर्वाचा विषय मला कोणताही विषय फायनान्शियल मान्यता मिळणं गरजेची आहे का नाही? आहे ना. नाही मिळाले तुम्ही काय करणार? मग एक काम करतो आम्ही, आमच्याकडे पर्याय आहे. थांबा, एक मिनिट, पर्याय काढलाय. आपण एक काम करू, आपल्या मुरमू लोक आपण पाहू, तुम्हाला बिल त्यांचं नंतर काढा, आम्ही व्यवस्था करतो. तुम्ही जमला का टेंडर झालं? रीतसर प्रक्रिया आहे, पुन्हा रिटेंडर होतील ते, पुन्हा चालेल ना. होईल ते. दासू साहेब तोपर्यंत पावसाळा संपला नाही पाहिजे. आणि पीठासीन अधिकारी निवेदन द्यायचं आणि बोलायचं. आपल्याकडे लोक आहे, नोंद टाकायला. वैभव दादा, याला जरा समजून सांगा. 15 लाख मी घेतो. चला 15-20 लाख भाऊ, मी एक घेतो. मिनिट. वैभव दादा बोलतो. त्यांचं आता म्हणणं बरोबर आहे. त्यांच्याशी चर्चा करताना साहेब त्यांच्याशी चर्चा करा, त्यांनी पण केली पाहिजे. जसं तुम्ही आमचं घेता त्यांच्या वरिष्ठांकडे जा, जिल्हाधिकाऱ्यांकडे हे चर्चा करायला तयार नाही. मी तुमच्याशी बोलतोय, माझ्या अधिकारात सगळं बरोबर आहे. माझे ठराव वेळेवर येतात तुम्हाला. चला तुम्ही आमचं जिल्हा मी येणं अपेक्षित नाही. मी अध्यक्षांसोबत पण येणं अपेक्षित नाही, तुमच्यासोबत येणं अपेक्षित नाही. आपली देवळी पवार नगरपालिका कलेक्टरच्या एकदम चेहरा समोरची त्याला माहिती आहे का अध्यक्ष काय काम करतो. आमचं काय म्हणणं आहे का, आपल्याला काही गोष्टी तुमच्याकडून दोन्ही गेल्या पाहिजे, असं व्हायला नको काही. नाही भाऊ, हे बघा काय माहितीये का, मुरमाचा विषय आम्ही काय ठरवलं, मुरमाला 10 अर्ज येतील ना, जो फर्स्ट कम फर्स्ट 10 अर्ज देऊ, आम्ही सही करून अध्यक्षांकडे पाठवू. त्यांनी मान्यता दिली ते टाकायला, नाही तर नाही. सांगा अध्यक्ष मंजुरी नाही 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 हे चुकीच सांगताय साहेब, हे चुकीच. त्याला कारण असं आहे, समजा अध्यक्षांनी 10 अर्जाला मंजुरी 8 नावाला दिली आणि 2 नावं चौकपर्यंत सोबत तेवढा का असते तर 16 अधिकार नाही ते म्हणून टाकायचं. का सांगतो मी तुम्हाला, नाही उत्तर द्या, मला उत्तर द्या. तुमच्या अधिकारी काय, तुम्ही गावातल्या 2 वार्ड तुम्ही टाकू शकत नाही का म्हणून, कारण तुम्ही गावाला सेवत ना, तुम्ही शासकीय अधिकारी. याला पडतं का तुम्ही काय सांगायला? तुमच्या अधिकारात पण जे काही गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे. मला सांगा, त्याला फायनान्शियल मान्यता मिळाली त्याचं बिल कसं काढायचं? हो साहेब, मान्यता मिळाले पडून राहील ना ते. काय तक्रार करायला त्याची ठेकेदाराचं बिल जर अडकलं ना, फायनान्शियल तक्रार करा ना कलेक्टरकडे. मी असंच बोलून तुम्ही जर फायनान्शियल मान्यता मिळाल्याशिवाय तुम्ही वर्क ऑर्डर कशी दिली याचं उत्तर मला कलेक्टरने विचारलं तर. हा, तुम्हाला त्यांची फायनान्शियल अहो साहेब, वैभव दादा तुम्ही पुन्हा या त्या मला हे माहिती, तुम्ही वर्क ऑर्डर निघल्यावर तुम्ही मुरुम टाका, तो म्हणायचं नाही. पण मुरुम फक्त सत्य सांगा ते टाकलं का तुम्ही मग? हा प्रश्न तुम्ही चुकीच्या माणसाला विचारताय ना. नाही, वर्क ऑर्डर जर असेल 100 वर्षाची जर तुम्ही एखाद्याला दिलेली आणि 100 वर्षात तुम्ही 10 वार्ड जर कव्हर करणार असेल, तुमच्या अधिकारात तुम्ही ठेकेदाराला सांगू शकते बाबा यांचं राहिलेलं आहे 10 पाटरांच्या वार्डात एवढा अधिकार तुम्हाला आहे. आम्ही काय करणार होता, आम्ही सगळ्या टिप्प्या बनवणार, ते मान्यतेच्या पाठवणार, संपला विषय. मान्यतेच्या आत 100 ब्रास मान्यता जर मिळाली ज्या काळामध्ये राजू पाटील वाढतीच होती, गावामध्ये लाईट आलते, आम्हाला प्रत्येकाच्या वाड्याला 20 लाईट होती. विरोधकांना सतीकरांच्या वाड्याला 20, माझ्या वाड्याला 20, अमरकांच्या वाड्याला 20, गोरखपूरच्या वाड्याला 20, आयुधांच्या वाड्याला 20. माझं काय मत नाही, पण ठीक आहे. आता हा वागत हा एकदम पूर्ण माणूस आहे, हा एकदम म्हणजे तो भयानक. याला डोक्यात फक्त काय का, फक्त आपल्या वाड्यामध्ये काम झालं नाही पाहिजे. या ना काम असेल तर सांगा काही लगेच उलट मी त्याला ऐकू ना, मी प्रश्न विचारणार नाही मला तो. ऐन वेळेचे विषय घ्यायला पाहिजे. आमचं म्हणणं असं डायरेक्ट
ऐनवेळच्या विषयामध्ये 3 विषय नाही, नाही, आता नाही, कसं, नाही. तो आता कसं, पिटिशन अधिकारी, तो जर उठला, तर मग हे काय करू शकत नाही ना. ते पण मान्य आहे. ऐनवेळच्या विषयामध्ये नका घेऊ, ठीक आहे, पण नगरपालिकेच्या सेवांच्या हातामध्ये किमान एवढं असतं की विरोध नगरसेवक एक का असणार पण त्याच्या कामाला मदत केली पाहिजे. तुम्ही वहिनीने काय सांगितलं? वहिनी, हे बघा, तो अर्ज स्वीकारला गेला नाही ना, तुम्ही अर्ज इग्नोर करून त्याची पोच घ्या. मी तुम्हाला मागं पण सांगितलं. अर्ज इग्नोर करून त्याची पोच घ्या. नाही, माझा मुद्दा काय आहे? तुम्हाला समजलं नाही. त्यांनी विषय सांगून दिले. मीटिंग संपली असं जाहीर करा म्हणे. ऐका ना, पालिकेचे अधिकारी हा विषय ऐका तुम्ही. बरं का वहिनी, पालिकेची परिस्थिती 15-20 लाखाला म्हणून टाकायची. अख्ख्या गावामध्ये परिस्थिती आहे एवढी म्हणून परिस्थिती जर नसेल तर पालिका विकून टाका. जर पालिकेने जर 15 दिवसात मरून टाकलं नाही पूर्ण तर मी याच्या वाटल्याच्या गावामध्ये जाऊन भेट मागणार. पालकमंत्र्याच्या घरी आपण भेट मागू द्या म्हणून आमच्या पालिकेसाठी. आणि का नाही तुम्ही? याच्या मागे सेवून नाही मिळणार बरं का. जर सेवा असतं गावड साहेब याच्या मागे त्यांनी काय केलं, ठीक आहे यांनी विरोध स्वीकारला पण ते काय करायचे हो नाही मला काम करतात ते काय करायचं मग साहेब मग मला चेक करून मिस्टेक करणार नाही. ते लोक गावातले किंवा निवडून आणले मुलांचं काम करत नाही थोडं फक्त तयारी दाखवते. समजा तुम्ही आता आधी आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी.